शरदचंद्र पवार पक्षाचं घाटकोपरमध्ये आज शिबिर होणार आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईमधल्या शाखा प्रमुखांचं आज एक महत्त्वाची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। शिवसेना भवनामध्ये ही महत्त्वाची बैठक होईल। त्यामुळे एकीकडे शिबिर आणि दुसरीकडे बैठका असं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आज हे दोन्ही पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांची मोठ बांधतील। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात माहिती देतील। आपण बघतोय निलेश की शरद पवार यांच्या पक्षाचं घाटकोपरमध्ये शिबिर आहे, दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या मुंबईतल्या शाखा प्रमुखांची ही बैठक आहे। आगामी ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या अनुषंगाने आता दोन्ही पक्ष मोर्चे बांधणी करतात। यामिनी मिनी विधानसभा म्हणून ज्यांची ओळख आहे अशा महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत आणि त्यासाठी आता प्रत्येक पक्षानं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। आज मुंबईमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत। एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं शिबिर हे मुंबईमध्ये होत आहे आणि घाटकोपर येथे या शिबिरासाठी स्वतः पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार आहेत। यासोबतच खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व इतर जी मंडळी आहेत ही सर्व या बैठकीसाठी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील आणि शरद पवार आज काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर शरद पवार पक्षात फूट पडल्यानंतर आता नव्यानं पक्ष उभारी घेऊ पाहतोय आणि त्यामध्ये आता किती नगरसेवकांनी ते उभे करतायत, महाविकास आघाडी होतीये का, असे विविध प्रश्न या निमित्तानं आता चर्चेला येतील। दुसरीकडे शिवसेना भवनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बैठक पार पडते आणि या बैठकीसाठी मुंबईतल्या सर्व शाखाध्यक्षांना बोलवण्यात आलेलं आहे। यासोबतच विधानसभेचे जे निरीक्षक आहेत त्यांना देखील बोलवण्यात आलेत। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना निरीक्षकांकडून अहवाल घेतला होता आणि अहवालाच्या माध्यमातून मुंबईचा आढावा त्यांना घेतला होता। आता शाखाध्यक्ष आणि निरीक्षक यांना उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून नगरसेवकांची दिवसेंदिवस जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे। आता केवळ आतापर्यंत 44 नगरसेवक त्यांना सोडून गेले, त्यामुळे ती गळती थांबवणं यासोबतच आगामी या पालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने यश प्राप्त करता येईल, युती झाली तर आणि युती न झाली तर, महाविकास आघाडी सोबत गेलो तर आणि न गेलो तर, अशा सगळ्याच अनुषंगानं आज उद्धव ठाकरे आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतील। अगदी धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। नागपूरमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप